तर 24 जुलै 2014 रोजी तालुका आंबेगाव या ठिकाणी माळीण गाव आहे आणि त्या माळीण गावामध्ये नैसर्गिक घाला घातला होता आणि त्या काही कटू आठवणी चित्रपटाच्या माध्यमातून एक होतं माळीण या माध्यमातून येत आहेत. आपले बदलापूरचे अनेक कलाकार यामध्ये आहेत आणि निर्माते देखील आहेत. एकंदरीतच काय सांगाल की एक हिस्टॉरिकल मूवी, एक चांगला असा मेसेज देणारा मूवी तो आहे, तो आता येतोय, आलाय म्हणजे एकंदरीत कशा प्रकारे तुम्ही पाहताय सगळं? एक होतं मालीन. हे गाव जे होतं त्या गावाला नैसर्गिक आपत्तीमुळे एकदा त्या ठिकाणी फार मोठा महाभयंकर असा प्रकार घडला होता आणि त्यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले होते. त्या गावाच्या आठवणी ह्या सर्वांना लक्षात याव्यात. कशा प्रकारे त्या ठिकाणी लोकांवरती आघात घडला होता याची माहिती जनतेसमोर यावी आणि त्याला उजाळा मिळावा याकरता आपल्या बदलापूरमधले स्थानिक कलाकार असतील, निर्माते आमचे संतोषजी म्हात्रे, दत्ताजी गायकर, अक्षय म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी हा सुंदर असा चित्रपट तयार केला आहे आणि या चित्रपटाला 20 तारखेपासून सुरुवात सुद्धा झाली आहे. मी नेहमीच मागच्या वेळेला आवाहन केलं आहे की हा चित्रपट सगळ्यांनी चित्रपटगृहामध्ये जाऊन बघावा आणि मालीन गावामध्ये नक्की काय घडलं होतं, मालीन गावचं लोकांची संख्या, त्या ठिकाणचं परिसर, त्या ठिकाणची नैसर्गिक आपत्ती या सर्व गोष्टींना जिवंत रूप देण्याचं काम खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी केलं आहे. अशी दुर्दैवी घटना कोणाच्याही घरात घडायला नको, पण घडलेली घटना ही दुर्दैवीच होती. त्यामध्ये जे लोक मृत्युमुखी पडले आहेत त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली म्हणून हा चित्रपट तयार झाला आहे आणि हा चित्रपट खूपच नावारूपाला यावा, सगळ्यांनी बघावा आणि निश्चितपणे जे आपले कलाकार आहेत, दिग्दर्शक आहेत, निर्माते आहेत, त्यांना नक्की शाबासकी आपण दिली गेली पाहिजे. याकरता सर्वांनी तो चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहावा अशी मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो. सर, पाहतो आपण की 2 दिवस झाले आणि हाऊसफुल असा प्रतिसाद जो आहे तो नागरिकांचा मिळतोय. अनेक नागरिक प्रेक्षक जे आहेत ते रडतायत अक्षरशः. आणि विशेष म्हणजे की ते गाव पुन्हा एकदा उभारलंय, पुन्हा एकदा आता ते आपला अस्तित्व जे आहे ते निर्माण केलंय. काय नेमकं यातून शिकण्यासारखं आहे, कशा प्रकारे नागरिकांनी याचा बोध घ्यावा? पहा, आपत्ती ही कोणालाही सांगून येत नाही. त्या दिवशी जी घटना घडली त्यावेळेला रात्रीच्या अंधारामध्ये घडलेली घटना ही सगळ्यांच्याच मनाला चटका लावून जाणारी आहे. पण त्यानंतर पुन्हा ते घर उभारण्याचं काम आपल्या महाराष्ट्र शासनाने केलं आहे. त्याबद्दल महाराष्ट्र शासनाला सुद्धा धन्यवाद द्यावे लागतील. मात्र हा चित्रपट ज्या वेळेला पाहतो, हा सत्य घटनेवर आधारित असा चित्रपट आहे. तेव्हा प्रत्येकाला हवावासा, पाहावासा, काय घडलेलं आहे ते निश्चितपणे अनुभव याकरता चित्रपट हाऊसफुल 100%च आहे. मी तर या चित्रपटासाठी ऑलरेडी शुभेच्छा देईल की या चित्रपटाला ऑस्कर मिळाला पाहिजे, कारण हा जिवंत घटनेवर आधारित आहेत आणि यातले जे कलाकार आहेत हे सगळे आपले स्थानिक कलाकार, बदलापूरमधले कलाकार आहेत. मी तर सगळ्या बदलापूर, ठाणे जिल्हा, मुंबई सर्वांनाच, महाराष्ट्राला विनंती करेन की असा हा चित्रपट जो सत्य घटनेवर आधारित आहे, यामध्ये वेगळं काहीतरी आहे, ज्या चित्रपटामध्ये काहीतरी जिवंत अशी भूमिका आहे, ती निश्चितपणे सगळ्यांनी बघावी आणि या चित्रपटाला आपण सगळ्यांनी प्रेम करावं.